पेन्शन धारकांसंदर्भात कमांडर माननीय अशोक राऊत यांनी एक अतिशय महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे, कमांडर अशोक राऊत आतापर्यंत वेगवेगळ्या दौऱ्यावर होते। मागच्या वीकमध्ये मागच्या 2-3 दिवसामध्ये उत्तराखंड काशीपूरमध्ये एक सभा झाली, तिथे ते उपस्थित होते। त्यानंतर पंजाबमध्ये बहादूर येथे सभा झाली, तेथे सुद्धा उपस्थित होते। त्यानंतर ते बऱ्याच ठिकाणी फिरले, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सभा घेतल्या। अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत आणि त्यांनी फायनल हे पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे आणि तेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनल पहिल्यांदा नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहतात पुन्हा एक नवीन अपडेट। माननीय कमांडर अशोक राऊत, महासचिव असतील वीरेंद्र सिंग, हे खूप दिवसापासून दिल्ली, त्यानंतर उत्तराखंड असेल, पंजाब असेल, अशा बऱ्याच ठिकाणी, त्यानंतर यमुनानगर असेल, कोटा असेल, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत। आणि या सभांमध्ये काय काय अपडेट झालं हे मी मागच्या आपले व्हिडिओ जे पोस्ट केलेले आहेत त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेलेच आहेत। परंतु आजचा अपडेट एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे की कमांडर अशोक राऊत यांनी पेन्शनधारकांना अतिशय महत्त्वाचे एक अपडेट दिलेलं आहे। तर कमांडर अशोक राऊत यांनी उत्तराखंडमधील काशीपूर येथे एक महत्त्वाची सभा घेतलेली होती। म्हणजे तिथे बरेच जण बाकीचे सुद्धा जे पेन्शनधारक आहेत किंवा पेन्शन EPS 95 पेन्शनधारकांची राष्ट्रीय समिती आहे त्यातील जे मेंबर आहेत ते सुद्धा बरेच जण येथे उपस्थित होते। त्यावेळी कमांडर माननीय अशोक राऊत यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण शांततापूर्वक आंदोलन करत आलेलो आहोत। आपण प्रत्येक जे मंत्री आहेत, वित्तमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, श्रम मंत्री असतील, बऱ्याच जणांना आपण लेखी स्वरूपात पत्र सुद्धा दिलेलं आहे। आपल्याला सुद्धा त्यांनी 17 ऑक्टोबरला एक लेखी स्वरूपात पत्र दिलेलं होतं, परंतु त्या पत्राचा कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिप्लाय आपल्याला आलेला नाही आणि म्हणूनच आपण या सभा घेत आहोत। आपण EPS 95 पेन्शनधारकांची जनजागृती करत आहोत। बरेच EPS 95 पेन्शनधारक असे आहेत की त्यांची कंडिशन नाही इथपर्यंत येण्याची, त्यामुळे बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यापर्यंत हे अपडेट पोहोचवण्याचं काम हे आपण करत आहोत, असं सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलेलं आहे। तर आता शांततापूर्वक आंदोलन करत आहोत, परंतु आपण आपल्याला जो रिप्लाय समोरून येत आहे मंत्र्यांकडून किंवा श्रम मंत्र्यांकडून, बाकीच्या मंत्र्यांकडून, तो एकच येत आहे की तुमचं आंदोलन हे शांततापूर्वक आंदोलन आहे, तुमची मागणी ही उचित आहे, त्यामुळे आमच्याकडून पॉझिटिव्ह रिप्लाय तुम्हाला देण्यात येणारच आहे। परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची या संदर्भात लँडलाईन दिलेली नाही, म्हणजे कधी पॉझिटिव्ह रिप्लाय येणार याबद्दल मात्र सांगितलेलं नाही। त्यामुळे त्याची वाट तर पाहावीच लागणार आहे। परंतु त्यानंतर माननीय कमांडर अशोक राऊत यांनी हेही सांगितलं, आम्ही त्यानंतर पंजाबमध्ये सभा घेतली, त्यानंतर पुढे जाऊन आम्ही यमुनानगरमध्ये, कोटामध्ये सुद्धा सभा घेतली। परंतु तिथे जाऊन आम्हाला कोटामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात मोठी संख्या आहे EPS 95 पेन्शनधारकाची यमुनानगरमध्ये आहे, तिथील आसपासच्या परिसरामध्ये सर्वत्र EPS 95 पेन्शनधारकांची अतिशय मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि या EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत पेन्शन वाढीची ही जागृती आहे ते पोहोचवण्याचं काम आपण या सभाच्या माध्यमातून केलेलं आहे। कारण जर आपल्याला लवकरात लवकर पॉझिटिव्ह रिप्लाय मिळाला नाही तर आपल्याला आंदोलन करणं हे गरजेचं पडणार आहे आणि आपण दोन्ही बाजूने लढायचं आहे, संयमाच्या बाजूने आणि आक्रमकतेच्या बाजूने। जर आपल्याला आपण अजूनही संयम धरायचा आहे आणि जर आपल्याला संयम आपला तोडला तर आपण मात्र आक्रमकतेची बाजू ही घ्यायची आहे, असं प्रत्येक ठिकाणी जाऊन कमांडर अशोक राऊत, बाकीचे जे आहेत पेन्शनधारक यांनी ही रिक्वेस्ट ही केलेली आहे। आता कमांडर अशोक राऊत हे परत बुलढाण्याला गेलेले आहेत, म्हणजे ते काशीपूर, पंजाब,
कोटा, यमुनानगर बऱ्याच ठिकाणी सभेसाठी फिरले आणि ते पुन्हा चाललेले आहेत. कारण अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जनजागृती करण्यासाठी ही सभा घेतली होती आणि बऱ्याच ठिकाणी सभा घेऊन त्यांनी जनजागृती ही केलेली आहे. आणि इथून पुढची अपडेट असणार आहे की संयमाने वाट पाहावी लागणार आहे थोडे दिवस. जर संयमाने दिलं नाही तर मात्र आंदोलन घ्यावं लागणार आहे. आणि या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांनी सहभागी व्हावं यासाठीच माननीय कमांडर अशोक राऊत, वीरेंद्र सिंग असतील, बाकीचे जे NSCचे राष्ट्रीय समितीचे जे मेंबर आहेत त्या सर्व मेंबरने जाऊन त्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत आणि EPS 95 पेन्शनधारकांमध्ये जनजागृती ही केलेली आहे. तुम्हाला माहीत आहे मागे संसदेमध्ये बऱ्याच जणांनी त्यांनी हेही सांगितलं की 1-2 दिवसानंतर EPS 95 पेन्शनधारकांचा पेन्शनचा मुद्दा संसदेमध्ये मांडलाच जातो. आणि आपण पण पाहिलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी हे पोहोचवण्यात सुद्धा आलेलं आहे. तर तुम्हाला माहीत आहे मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये मागच्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे EPS 95 पेन्शनधारकांचा. आणि त्यांनी त्यावेळी बरेच मुद्दे सांगितले की पेन्शनधारकांना पेन्शन वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बरेच असे पेन्शनधारक आहेत की त्यांना 3-3, 4-4 हजाराच्या औषधोपचार गोळ्या चालू आहेत किंवा औषधोपचारासाठी खर्च लागतो महिन्याचा आणि त्यांची 1000 पेन्शन म्हणजे 1% सुद्धा पेन्शन नाही. असं सुद्धा बरेच मुद्दे संजय राऊत यांनी मांडले. त्यानंतर बाकीचे बरेच जण आहेत असे. आता मी मागचे ज्या वेळी अपडेट दिलेले आहेत, परंतु संजय राऊत असतील किंवा बाकीचे ज्यांनी प्रश्न विचारला त्यावरती शोभा करंदाजी मात्र एकच उत्तर देत होत्या. त्यांनी एकच उत्तर दिलं की हे कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे आणि त्यामुळे सरकारचं यामध्ये 1% असतात किंवा 1 पॉईंट समथिंग काहीतरी पर्सेंट असतात. त्यानंतर 8 पॉईंट समथिंग % एम्प्लॉईचे असतात आणि ही कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे त्यामुळे आम्ही यामध्ये बदल करू शकत नाही. असे बरेच काही आन्सर टाळाटाळीची त्यांनी दिली. परंतु माननीय कमांडर अशोक राऊत यांनी परवा सांगितलं की ही जरी टाळाटाळीची उत्तरे असली तर ह्यांचा हा ओल्ड डेटा आहे, 2019चा हा डेटा आहे. त्यामुळे हा डेटा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला पुढचं पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वांनी यामध्ये EPS 95 पेन्शनधारकांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी सहभागी होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एकच रिक्वेस्ट की ज्यांना सहज शक्य आहे त्या प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची एक संधी आहे. आणि त्यामुळे माननीय कमांडर अशोक राऊत यांच्याबरोबर सर्वांनी उभं राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एखादं जर आंदोलन करायचं असेल तर एकटा व्यक्ती किंवा बाकीचे थोडेजण व्यक्ती असतील NSCचे जे मेंबर्स आहेत तितक्या मेंबरने लढून चालणार नाही. तर तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांना प्रत्येकाला आपलं पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे हक्काचा वारसा म्हटलं तरी चालेल हा मिळणार आहे. त्यामुळे कारण आतापर्यंत तुमचं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी तुमचा पॉझिटिव्ह रिझल्टच्या रस्त्यावरती तुमचं जी मागणी आहे ती मागणी आहेच. त्यामुळे तुम्ही आता ही मागणी मागं घेणं हे तुमच्यासाठी धोका ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाने यामध्ये सामील होणं हे गरजेचं आहे. आणि कमांडर अशोक राऊत यांनी केलेली ही एक अतिशय महत्त्वपूर्ण रिक्वेस्ट आहे. संयमाच्या मार्गाने आपण थांबणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे थोडे दिवस आपण संयम धरू, त्यानंतर मात्र आक्रमकतेने आपण आंदोलन करू असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेले आहे. सो तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.